नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेकडून 249 दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात 7,000 रुपये थेट जमा करण्यात आले असून प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील यांच्यासह नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते. नव्या कारभारानंतरचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम असल्याने सभागृहात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी भविष्यात अधिक निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील विकास कामे वेगाने सुरू असल्याची माहिती देत नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल असे सांगितले. दरम्यान या उपक्रमामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिव्यांग निधी ही गोरगरिबांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि नगरपालिकेने पाऊल जे उचललेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. गोरगरिबांसाठी साथ मिळाली पाहिजे. या शहरात दिव्यांग जे लोक आहेत या दिव्यांग लोकांच्या कथा व्यथा फार मोठ्या असतात आणि ह्यांचं पुढचं जीवन ह्यांनी कसं जगावं हे आपण नव्हे तर परमेश्वरापुढे सुद्धा चिंता असतोय. आणि आज त्यासाठी नगरपालिकेने फुलाची पाकळी तरी या बजेटमध्ये आजचे आपले पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही दिव्यांग निधी आपण गोरगरिबांसाठी दिली, दिव्यांगांसाठी दिली. त्याचा उपयोग त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि नगरपालिकेने हे उचललेलं फार महत्त्वाचं पाऊल आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून 249 दिव्यांगांना 7,000 रुपयाप्रमाणे 17,43,000च्या आसपास वाटप आम्ही पूर्ण केलंय. त्याच पद्धतीने येणाऱ्या डिसेंबरमध्ये 3 डिसेंबरला जो जागतिक दिव्यांग दिवस आहे त्या दिवसाला आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून 10,000चं सहकार्य त्यांना करणार आहोत. ही आज आम्ही माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून मी हे जाहीर केलंय. शेवटी एखाद्या शहराचा विकास करत असताना विकासाची व्याख्या कधी पूर्ण होते? जेव्हा त्या शहरातल्या शेवटच्या समाजाला त्या सत्तेचा, तिथल्या सुविधांचा फायदा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथल्या विकासाची व्याख्या पूर्ण होते. आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय की शहरातल्या दिव्यांगांना त्यांना फक्त सहानुभूती न देता त्यांना कार्य करून त्यांना कर्तृत्ववान बनवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे असं आम्ही त्यांना शब्द दिलाय. तेही तुम्हाला सांगते आणि थांबते. धन्यवाद. अमरावती जिल्हा 2027 मधील डिजिटल जनगणनेसाठी सज्ज झाला असून नागरिकांना अश्वगणनाच्या माध्यमातून थेट सहभागाची संधी मिळणार आहे. ही जनगणना स्वतंत्र भारतातील 8वी आणि 21व्या शतकातील 3री जनगणना ठरणार असून पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने प्रक्रिया पार पडणार. ही जनगणना 2 टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. प्रक्रियेत नागरिकांनी मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून कुटुंबाची माहिती भरायची असून ती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा QR कोडपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आशिष शेरेकर यांनी केले आहे. आपण इथे सर्व पत्रकार बांधवांची एक प्रेस कॉन्फरन्स इथे आपण आयोजित केली होती आणि या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपण सर्व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना हे जी जनगणना आता जी होणार आहे आपली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना अवगत करवण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेण्यात आलेली आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आता एक भारत शासनाचे जे शासन राजपत्र दिनांक 30/6/2025 अन्वये भारताची जी जनसंख्या आहे त्याची जनगणना वर्ष 2027 करण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे. भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि ज्याला अतिशय मोठा एक परंपरा या प्रक्रियेला लाभलेली आहे. आणि या जनगणनेच्या आधारे जे काही आपल्याला माहिती आपल्यासमोर येत असते त्या माहितीचा वापर हा अनेक योजनांच्या त्या ठिकाणी योजना बनवण्यासाठी किंवा योजनांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी हा होत असतो. त्यामुळे ही जी जनगणनेची जी काही एक्सरसाइज आहे, जनगणनेचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि तो सेन्सस ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत हा सर्व होत असतो. आता पहिल्यांदा सांगायला आनंद होतो की ही जी जनगणना आहे ती पहिल्यांदा डिजिटल अशी जनगणना होणार आहे आणि याच्यामध्ये एक सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणनेचा सुद्धा आपण पर्याय हा पहिल्यांदा
जनगणना संचालनालयाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर या कालावधीमध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपण स्वगणना ही त्या ठिकाणी सुरू करणार आहे. स्वगणना म्हणजे काय, तर जे सेन्ससचं आपल्याला एक census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला कुटुंब प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची माहिती ही स्वतः भरण्याचा एक प्रकारे एक संधी यामध्ये आपल्याला मिळालेली आहे. त्याला आपण सेल्फ इन्युमरेशन किंवा स्वगणना असे म्हणू. तर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया 1 मे 2026 ते 15 मे 2026 अशा पद्धतीने चालू होणार आहे. कोल्हापूर शहरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या 2 गटांमध्ये वाद चिघळला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या केबिन्सवर कारवाई न केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले. महापालिकेने हातगाडी धारकांवर कारवाई केली, मात्र काही केबिन्सवर दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान येत्या 15 दिवसांत संबंधित केबिन्सवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कारवाई न झाल्यास स्वतः केबिन्स उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून महापालिका प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व शिंदे गटाचे अधिकारी असो पदाधिकारी असो अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात. आता ज्यांना आम्ही निवेदन दिलं अतिक्रमणच्या संदर्भात त्यांना मी स्पष्ट विचारले की ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत. ते निरुत्तर झाले, त्यांना उत्तर देता आलं नाही. म्हणून मी पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्ही केबिन्स काढणार नसाल तर दबाव तुमच्यावर कोणाचा आहे. त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील गोरगरिबांच्या गाड्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने उचलून फेकल्या. त्या केबिन्स ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत त्या केबिन्सवर अक्षरशः जेसीबीनं ओरबडलं. त्या गोरगरिबांचं नुकसान झालं. मी कालच माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय साहेब, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय एक बिर्याणी गाडी हातगाडी तिची गाडी अक्षरशः मोडतोड करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलून फेकली. मग जर शिंदे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाचे नेते मंडळी अशा अनधिकृत केबिन्स टाकून काय मिळवतात, ते केबिन कशासाठी अनधिकृत, हा माझा मूळ प्रश्न आहे. जनतेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येता आणि जनतेच्या विरोधात तुम्ही अतिक्रमण करता, मग शिंदे गटाच्या केबिन्स न काढण्यामागचा महानगरपालिकेचा हेतू का? यासाठी आजचं ढोल बजाव आंदोलन जेणेकरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येऊ दे यासाठी आजचे आंदोलन होतं. आणि जर यदा कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ह्या केबिन्स काढल्या नाहीत, शिंदे गटाने केलेलं अतिक्रमण कोल्हापूरचं विद्रुपीकरण काढलं नाही, तर 100% आम्ही त्या केबिन्सच्याच बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू. आणि जर त्या केबिन्सला महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी संयमाची भूमिका मांडली आहे. दहिसर येथे रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी ते आले असताना त्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्राचा अजेंडा असल्याचे स्पष्ट करत भाषा ही संवादाचे आणि प्रेमाचे माध्यम असल्याचे सांगितले. भाषेच्या नावावर वाद निर्माण होऊ नयेत असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान ते वादासाठी नव्हे तर संवादासाठी आल्याचे सांगत रिक्षा चालकांशी चर्चा करण्यावर भर दिला. या प्रकरणामुळे शहरातील भाषाविषयक मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुद्दा यही है, ये जो मुद्दा यही है कि लोगों को डराने धमकाने का काम बंद होना चाहिए. हमने प्रारंभ से ये भूमिका ली है, हमारी पार्टी की भूमिका है, हमारी पार्टी के मुख्य नेता श्री एकनाथ शिंदे जी की भूमिका है कि महाराष्ट्र में जो लोग रहते हैं उनको मराठी में संवाद करना चाहिए, इसमें किसी को ऐतराज नहीं है. महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान होना चाहिए, इसमें भी किसी को ऐतराज नहीं है. लेकिन मराठी भाषा के नाम पे जोर जबरदस्ती करना, गुंडागर्दी करना, सख्ती करना,
किसी को धमकाना ये सरासर गलत है। हमारा विरोध इसका है। अब तो आप पीछे हो जाओ। आज कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली। कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करत आढावा घेतला। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती घेत असल्याचे सांगितले। पडद्यामागे राहून काम करण्याची आपली कार्यपद्धती असल्याचे नमूद करत कोल्हापूरमध्ये प्रभावी काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान एका प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। ॲडिशनल SP मालेगाव म्हणून काम केलं आहे ते पण लॉ अँड ऑर्डर अनुषंगाने खूप चॅलेंजिंग होतं। हिंदू मुस्लिम कम्युनल राईट्स आणि इतर त्यांचे पार्श्वभूमी खूप चॅलेंजिंग आहे। तिथे 1 वर्ष काम केले। नंतर 2 वर्ष मी DCP झोन 5 नागपूर सिटी होतो आणि नंतर DCP क्राईम ब्रांच मुंबई आणि DCP झोन 2 मुंबई। तर ते सिटी बेस्ड जे पोलिसिंग आहे, सिटी बेस्ड जे क्राईमचे पॅटर्न आहे, सिटी बेस्ड लॉ अँड ऑर्डर आहे, त्यांचे अनुभव आहे ऑलरेडी। गडचिरोलीचे जे पोलिसिंग होते अत्यंत वेगळं होतं। त्यामध्ये नक्षलवाद्यांचे खूप मोठं आव्हान होतं आणि 3.5 वर्षामध्ये ऑलमोस्ट गडचिरोलीवरून नक्षलवाद हद्दपार झालेला आहे आणि ते रुरल पोलिसिंग गडचिरोलीमध्ये करण्याची संधी भेटले आणि जे आमचे सिटी बेस्ड पोलिसिंगचे एक्सपिरियन्स आहे ते मिक्स ऑफ सिटी आणि अर्बन आणि रुरल पोलिसिंग करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहे। आणि मी स्पष्ट हे सांगू इच्छितो की मी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझममध्ये खूप बिलीव्ह करत आहे। काही आमचे पोलिसांचे काही चूक असले तर तुम्ही ते समोर आणा आणि त्यामध्ये सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे हेच आमची धारणा आहे। आणि ते सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट तसेच कधी होणार आहे जेव्हा तुम्ही फॅक्च्युअल आमचे समोर घेऊन येणार आहे। आमचे पण यंत्रणा लक्ष ठेवणार आहे, परंतु जे पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे ते ऑलवेज वेलकम आहे, त्यामध्ये काही अडचण नाही। सर, दुसरा विषय असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये गर्भलिंग आणि गर्भपात गेल्या 5 वर्षामध्ये 17 टोळ्यांच्यावर कारवाई झाली, पण ते थांबलेलं नाही। गर्भलिंग आणि गर्भपात तर ह्या ज्या टोळ्या आहेत यांच्यावर प्रभावी अशी कारवाई होत नाही। तर ते जामीन झालं, बहुतांशी त्यातल्या आरोपी जामीनवर आहे, त्यांना मशीन मिळतं, ते शेल्टर्स सुरू करतात। काय कठोर अशी काय कारवाई करणार? एक मोका वेळ अशी प्रभावी कारवाई हे थांबणार नसेल। मोठा कायदा आहे PCPNDT ॲक्ट अनुषंगाने, तर त्यावर मी माहिती घेतो काय आहे। मी आपल्या माध्यमाने ते वाचले आहे की ते एक इश्यू आहे या जिल्ह्यामध्ये, पण त्यांच्यावर काय प्रभावी कारवाई करता येईल, कोणकोणते पॉकेट्स अफेक्टेड आहे, काय रिझन आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चित करू। याचा काय आढावा घेणार आहे? गेल्या 4-5 वर्षात जे गुन्हे घडले नक्की मी सांगितले ना, मागच्या 5 वर्षामध्ये जे झालं आहे त्यांचे आढावा घेऊ आणि त्यावर कसे कठोर कारवाई करता येईल त्यावर विचार करू आणि त्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करू। गोंदिया जिल्ह्यात निलंबित वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी वन विभागावर गंभीर आरोप केल्याने वाद चिघळला आहे। शासकीय कामांतील अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। निलंबनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या विरोधात कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याचा दावा करत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला न झुकल्यामुळेच कारवाई झाल्याचा आरोप केला। तसेच अवैध साग तस्करी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि काही यंत्रसामुग्री जप्त केल्यानंतर आपल्यावर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले। कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आवश्यक असल्यास न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या आरोपांमुळे वन विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते? निलंबन करण्यात आलं हे खरं आहे, परंतु ज्या पद्धतीने बातम्या फैलवल्या जात आहेत, बऱ्याच वर्तमानपत्रात तसेच TV मध्ये ज्या बातम्या येत आहेत ह्या अतिशय चुकीच्या बातम्या आहेत। माझ्या विरोधात कुठलीही तक्रार किंवा काहीही नव्हती। मी प्रामाणिकपणाने इथे काम केलेलं आहे। इथे जे काही गोंदिया तालुक्यात 7-8 लाख जनता आहे, या जनतेला कुठल्याही गावात जर जाऊन आपण विचारलं तर माझ्या प्रामाणिकतेबद्दल व माझ्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल सांगतील। फक्त वनविभागातल्या काही अधिकाऱ्यांचे चोचले मी पुरवू शकत नव्हतो, त्यांनी स्वतः अशा पद्धतीने माझ्यासोबत वागायचे। माझ्या रेंजमध्ये यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी अक्षरशः वनविभागाची जमीन विकलेली आहे, त्याच्याबद्दल मी तक्रारी केल्या। त्याच्यानंतर छत्तीसगड MP मधून इथे सागाची तस्करी होत होती आणि त्याच्यात आमचे कर्मचारी सामील होते। हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला। 2-3दा 10-10 घनमीटर माल पकडला। मध्ये गोंदियामध्ये खूप मोठी कारवाई केली होती, ज्यामध्ये PVR नावाच्या कंपनीने अवैध खोदकाम करून जंगलात झाडं नष्ट केलेली होती। त्यावेळेस आपण त्यांची पोकलँड टिप्पर जप्त केलेली होती। तेव्हापासून
हे लोक माझ्या मागे लागले होते, कारण त्यामध्ये आमच्या काही अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा पण सहभाग होता. तर हे त्यांना चांगलं काम पटत नव्हतं आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचे जे काही धंदे होते ते मी असल्यामुळे त्यांना करू देत नव्हतो मी. त्यामुळे अशा पद्धतीची खोटी माझ्या विरोधात वरिष्ठ कार्यालयास माहिती सादर करून अशा पद्धतीची कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. पंढरपूरमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी नवी सुविधा सुरू केली आहे. आता QR कोड आणि व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या त्रासाची तक्रार थेट पोलिसांकडे नोंदवता येणार आहे. ही माहिती महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शालेय मुली आणि महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असून या सुविधेमुळे तक्रार प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तक्रार करणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 2013 साली निर्भया फंडची स्थापना झाली. त्याच्या अन्वये भारतभरामध्ये निर्भया पथक फॉर्म झाले. महाराष्ट्रात 2022 साली पहिलं निर्भया पथक फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सब डिव्हिजन स्तरावरती निर्भया पथकाची स्थापना केली गेली. आता आम्ही सुद्धा 9 एप्रिल 2026 रोजी जे निर्भया पथक होतं त्याची पुनर्रचना केलेली आहे. त्यामध्ये PSI रावण मॅडम यांना या निर्भया पथकाचं हेड म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यासोबत 2 महिला कर्मचारी व 2 पुरुष कर्मचारी व त्याचबरोबर एक निर्भया पथकाची व्हेकल असे ही रिसोर्स टीम आम्ही त्यांना प्रदान केलेली आहे आणि जी निर्भया पथकाची कारवाई आहे ती करण्यात येणार आहे. या ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या तरुणी आहेत, मुली आहेत, महिला आहेत, त्यांना मला आवाहन करायचं आहे की आपल्याला अशी कुठलीही घटना जर आपल्या निदर्शनास येत असेल तर हा जो QR कोड ज्या ठिकाणी आम्ही QR कोड व त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबर आम्ही फ्लॅश केलेला आहे. कुठलीही तक्रार असली ज्यामध्ये महिलांविरुद्ध छेडछाड, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, पाठलाग किंवा इतर जे काही पॉक्सो किंवा इतर कलमान्वये जे गुन्ह्यांची जी काही खबर आहे ती जर आपल्याला असेल तर आपण या QR कोडवरती फ्लॅश करावी. हा जो काही QR कोड आहे त्याच्यात जी माहिती येईल त्यांची जी काही गोपनीयता, नाव, ॲड्रेस हे ठेवण्यात येईल आणि जी काही कारवाई आहे ती परस्पर करण्यात येईल याची आम्ही ग्वाही देतो. निर्भया पथकामध्ये वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून वेगवेगळे कॉलेज व्हिजिट असेल, जे काही हॉटस्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रोएक्टिव्हली ह्या पीडितांपर्यंत, महिलांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आता अग्रेसिव्हली करणार आहोत. आणि पुन्हा एकदा जे काही नागरिक आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की अशी कुठलीही माहिती जर आपल्या समोर आली तर तात्काळ आपण आमच्या ऑफिसला किंवा या QR कोडवरती आपण कळवावी. जय हिंद, जय भारत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे बिडी कामगारांसाठी सुरू असलेल्या दवाखान्याच्या स्थलांतराच्या निर्णयावरून कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्रम मंत्रालयाच्या वतीने सुरू असलेल्या या दवाखान्यात आमगावसह देवरी आणि सालेकसा परिसरातील कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधा मिळत आहेत. मात्र हा दवाखाना 1 जूनपासून गोंदिया येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे आदेश लावण्यात आल्यानंतर कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा दवाखाना स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो आमगाव येथेच कायम ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान स्थलांतराचा निर्णय कायम राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. या निर्णयावर शासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बिडी कामगार दवाखान्यामध्ये आलेले आहेत आणि हा दवाखाना गोंदियाला हलवण्यात येत आहे. तर हे तुम्हाला माहिती कसं झाले आहे आणि तुम्ही याबद्दल काय बोलत? आज आपण इथे मी आज बिडी दवाखान्यामध्ये आलेली आहे. माझे नाव प्रतिमा महेंद्र भालाधरे. तर ह्या बिडी दवाखान्यामध्ये मी आलो. ह्या नोटीस मी पाहिलो तर ह्या नोटीसनुसार मला असं वाटते की हा दवाखाना इथून जाणार आहे म्हणून सणारी हा दवाखाना इथून गेला नाही पाहिजे. कारण ह्या दवाखान्यामुळे आपल्याला बिडीच्या माध्यमातून आपल्याला बहुत मध्ये औषधी आणि लेकरांना सुद्धा स्कॉलरशिप मिळण्यात बहुत सुविधा आहेत. स्कॉलरशिप पण मिळते, अजून दवाया पण येतात. मग जसं कोणी गोरगरीब असले त्यांना बी दवाया मिळते. पण म्हातारे असले तर हे गोंदियाला पण जाऊ नाही शकत, बाहेरगावी जसे असले तर जाऊ नाही शकत. एवढेच बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. याबद्दल तुम्ही काय म्हणाल शासनासोबत? हा दवाखाना आमच्या इथेच राहायला पाहिजे आमगावमध्ये अशी आमची सर्वांची मागणी आहे. जालना येथे जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनगणना 2027 संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी आगामी जनगणनेत होणाऱ्या बदलांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध राहणार असून
एका कुटुंबासाठी एकाच मोबाईलच्या माध्यमातून माहिती नोंदवता येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. परभणी महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया आज पार पडली असून सर्व 11 सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रघुनाथ सभागृहात झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड प्रक्रियेदरम्यान स्थायी समितीसह प्रभाग समित्या आणि इतर विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी कोणतीही स्पर्धा न होता सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन निवड झालेल्या सभापतींचे महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. दरम्यान या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेतील कामकाज अधिक सुरळीत आणि समन्वयाने होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दहेंद्री गावात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान या प्रश्नावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत पाणी पुरवठा योजनेत दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. अपूर्ण काम असतानाही परवानग्या कशा दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली. यादरम्यान पाणी टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. आज दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे. आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे. आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे. देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात. पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे. पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे. तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलनं करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे. या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे. या पाईपलाईनमध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे. आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल. हीच आमची आजच्या बातमी महाराष्ट्राच्या मध्ये आपण इथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.